नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन कशा प्रकारे स्टिच करायची याचा व्हिडिओ सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग आता आपण सुरुवातीला येथे मेजरमेंट टाकून घेऊया। मी येथे बॅक पार्ट कटिंग केलेला आहे, फक्त मी तुम्हाला कसे मेजरमेंट टाकले आहे ते दाखवते। इथे उंची घेतलेली आहे 15.5, शोल्डर घेतलेले आहे 7 इंच, मुंडा खोली घेतलेली आहे 6 इंच। येथे मी चेस्ट घेतलेली आहे 10 इंच, म्हणजे 38 चेस्ट आहे, त्यामध्ये अर्धा इंच मी लूजिंग घेतलेली आहे। त्यानंतर मी येथे अशा प्रकारे माप आखून घेतलेला आहे। त्यानंतर येथे आपण बोटनेक साठी 4 गळा रुंदी टाकणार आहोत। गळा खोली 11 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण येथे 3 इंच बोटनेक बॅक गळा येथे आपण घेणार आहोत। त्यानंतर खाली 1 इंच अशा प्रकारे 2 लाईन आखून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला आता येथे खालच्या साईडने डिझाईन तयार करायची आहे। त्यासाठी खालच्या रेषेपासून 4 इंच 3.5 ते 4 इंचापर्यंत घ्यायचं। त्याच्यानंतर 1 इंच, नंतर 2.5 इंच, परत इथे 2 इंच आणि वरती आहे तसंच ठेवायचं। येथे आपण बोटनेकचा आकार देणार आहोत। तर येथे आपण बरोबर आपण जी लाइनिंग 4 वर आखली होती तिथून 1 इंच 2 ते 2.5 इंच खाली घ्यायचं। त्यानंतर क्रॉस मध्ये इथे अशा प्रकारे आपण डिझाईन तयार करायची आहे। व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बरोबर जो डिझाईनचा आकार आखलेला आहे तेथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे कपडा। येथे बोटनेकचा गोल राऊंड ही कट करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर आपण मेन फॅब्रिक वरती अशा प्रकारे व्यवस्थित पिना येथे लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। अशा प्रकारे आपण येथे सर्व पिना लावून घेतलेले आहेत आणि जो आपण आकार कट केलेला आहे त्यावरती आपण येथे अशा प्रकारे स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते येथे कट करून घेणार आहोत।
त्यानंतर आपण येथे अस्तर आतल्या साईडने पलटी करून घेणार आहोत। व्यवस्थित कोण असे आपण कात्रीच्या सहाय्याने व्यवस्थित कोण असे काढून घ्यायचे आहेत, टोक काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण येथे व्यवस्थित सर्व साईडने व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत। एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण येथे कट करून टाकायचे आहे। त्यानंतर आपण येथे सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे, ती आपण येथे डिझाइन तयार करण्यासाठी वापरणार आहोत। पाहू शकता तुम्ही असा किती सुंदर असा छान डिझाइनला लुक तयार झालेला आहे। पाठीमागच्या साईडचे डाच व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत आणि येथे क्रॉस पट्टी जॉईंट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे लटकन तयार केलेले आहेत, ते लटकन इथे आपण बसवणार आहोत। लटकनचा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल, तो तुम्ही जरूर पाहावा।
नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून जरूर सांगा। आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहायला आवडेल तेही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि कशा प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न करेल आणि काय ज्या समस्या असतील त्याही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।